नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सगळ्यांनी कधीतरी लहानपणी किंवा आत्ताही तुम्ही ही भाकरी खात असाल. ही वरण भाकरी आहे. हे रात्रीची डाळ शिल्लक उरली होती त्यापासून आपण बनवणार आहोत. आणि एक भाकर होईल एवढंच पीठ मी घेतलेलं आहे. आता ही आपण वरण भाकरी कधीतरी तुमच्या आईने म्हणा, आत्याने म्हणा, कुणीतरी तुम्हाला करून खाऊ घातलेली असेल. आजीनी, आईनी, आत्यानी करून खाऊ घातलेली असेल. ही माझी खूप लहानपणीची आठवण आहे. तर चला तर मग आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया. ह्या रेसिपीचं नाव आहे वरण भाकरी. तुम्ही बघू शकता इथं मी आता छान पीठ मळलेलं आहे. ही पूर्ण पीठ मी डाळीतच मळलेलं आहे. जर आवश्यक असेल तरच पाण्याचा वापर करा. आता ही पीठ मळलेलं आहे, याची भाकरी करायला घेऊया. बघा मैत्रिणींनो, आपली भाकर आता रेडी झालेली आहे. आणि आता आपण तव्यावर टाकणार आहोत ही भाकर. आणि ह्याला छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला तवा पण इथे तापलेला आहे. चला तर मग भाकर टाकून घेऊया. तव्यावर मी भाकर टाकून घेतलेली आहे आणि आता भाकरीला पाणी लावून घेणार आहे. मी हातात मोबाईल पकडून तुम्हाला दाखवत आहे. सगळीकडे ह्याला पाणी लावून घेतले मी. आता ह्या भाकरीला छान भाजून घेणार आहोत. भाकरीला पाणी लावून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता ही भाकर छान भाजून घेणार आहोत आपण. छान आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. गॅस बंद करून आपण ह्याच्यावर इकडे दुसऱ्या गॅसवर थोडी भाकर शेकून घेणार आहोत, म्हणजे ही भाकर छान फुगेल. छान चारी बाजूनी भाजल्या जाईल.
बघू शकता तुम्ही आपली भाकर छान भाजलेली आहे. आहा, काय मस्त भाकर भाजलेली आहे. बघू शकताय तुम्ही. मी इथं जवसाची चटणी याबरोबर खाण्यासाठी घेतलेली आहे. कोणाकोणाला ही माझी रेसिपी आवडली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.